मानसी मानसी हे चल जायचंय ना मग चल की इतक्या वेळ लागतो पोराला किती वेळचं आवरत बसती इथं किती वेळचं काय बघ किती खुश झाला तो मग त्याला मामाच्या गावाला जायचं म्हणलं खुश होणारच ना तेच आता नवीन नवीन कपडे घेणार मामा तुला आहे ना गोंडेश वर्ग किती खुश खुश झाला अगदी तुमच्यावर गेलाय बरं का हे तर बोट घालू दे एक मिनिट कलरवर तर माझ्यावरच गेलाय अवघड झालंय गडी काय अवघड झालंय अरे बुट बी घालू द्याय ना सुकानीला का तू जरा थांब जरा का नाही तुला माहेराला जायचं म्हणलं ना निमित्तच लागतं नुसती धावपळ करते धावपळ करते म्हणजे हा म्हणजे तुम्हाला आवडत नाही का माझ्या माहेरी भांडणं करायची आहेत का आपल्याला माझ्या सासरवाडीला जायचंय सासरवाडीला जायचंच आहे मग पण काय घेतलं बितलं आहे का नाही तुम्ही एक मिनिट मी काही बोलते तू घेतलंय ना काय घेतलं पोराला घेतलंय फक्त काही सामान बिमान आणलं का नाही घेऊ वाटतं नाही आपण काय बोलता तुम्ही काहीतरी द्यावं लागेल ना वहिनीला बरं काम कर आता आपण जाता जाता काहीतरी घेऊ तुझ्या भावाला घेऊन आणि वहिनीला घेऊ आणि जाऊ तेच तर रक्षाबंधन होऊन गेलं लेट चाललोय पण काहीतरी घेऊन जाऊ घेऊन जाऊ हा तेच म्हणते चल रे बा जा रे बाबा चला इथं दिवसभर घरात बसून राहता तुम्हाला तर असं करमत कर इथं काम नसले काय झालं नाही कर जायचं ना तिकडे मुग बाजरी तिथं काय गावात झाले त्याच्या तुम्हाला माहिती आहे ना मला रानातलं येत नाही काय तुम्ही सारखं सारखं येऊन जाऊन मला तेच सांगत असता माझ्या आई वडिलांनी काय सांगितलं होतं तिला रानातलं काही येत नाही मी गेले का आता झाली ना मग आतापर्यंत मी केलंय काम गडी लावून ती काळी बायको केली असते ना तिने दाना 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 रानात काम केली असते गोऱ्या बायका केली की असले मग जा ना काळी बायको करा करता का आता नाही करा ना हाऊस असन तर ते पण तुम्ही पूर्ण करा जा काळी बायको बघा करा तिला लावा कामाला काय बोलता तुम्ही कुठे गेलं पोरग गेला असं नाही तर बाहेरच होत इथं कुठंतरी असंच बोंबलत प्रशांत आले काय काय अरे बाप विचारते म्हण कुठे गेला लिकरू माझं हिरोच्या वर कार्यक्रम झालाय हिरोचं काय आता असंच कपडे घालते शेतात कोणी कामं करायची असले कपडे घालून बोंबलत फिरायचं गावभर जायचे की आता शेतातच जायचे जाय रे आता लगेच काय नाही तुम्ही वावर ऐकतानाच लागा मला नाही वाटत करता म्हणून खाता म्हणून कुठं करतोय का आता काय करीत नाही काय तुझी बायको एक तुम्ही एक काम करता का पिक्चर काढता पिक्चर काढून काय करायचं मग काय राहणार कामच नको करायला म्हणले कोण करताय मीच करतोय रानात काम तुम्ही कुठं करताय तुम्ही काय केलंय आहे का रानात कधी आहे का माहिती तुम्हाला काय लावलं गेलं ना का विषय माझ्या राहणारच मग करतोय की मी आता जरा बघा बरं इकडे बघा जरा रानात काम केले तू कोणी गेली तू काय जात तुझी काय राहू द्या नका सांगूले गडी लावताय गडी लावून काम करून घेत नुसतं माग फिरलं म्हणजे काम केलं नाही लागले सांगायला महत्वाचं असतं करून घेणे बी घरी बसून नाही होत मग तुमची सवय लागलेली एकाला बी त्याला माहितीये का रानातलं काय करायचं ते पण तसंच काम करून घेतो त्याला म्हणू वावर किती आपल्याला ऐकण्यात त्याला तुम्हाला आहे का माहिती मला ऐका तुम्हालाच माहित नसतं तुम्ही दिवसभर गावात असता तुम्ही अरे झोपेत जरी मी उठून चालायला लागलो ना तर त्याच बांधावर त्याच बांधाने ते याकडे चकडे वावरात कधी शेवट चक्कर आहे का माहिती तुम्हाला कधी झाली काय बोलतो झोपीत जाता होय तुम्ही मग रोज दिवसातून 4 चक्र होते बरं जाऊ द्या तुम्ही प्रशांत कुठे गेला होता अरे खरंच गावात गेलतो आता कपडे बदलून जायचे रानात रानात गावात जाऊ का नको जाणारच आता आणि आमची हिरोईन काय गं काही नाही शाळेत जायचे नाही गेली का अजून नाही पैसे दे ना मामा कशाला पैसे शाळेत जायचे आता माझ्याकडे तर नाही पैसे हो पैसे दिला केलं तोंड वाकडं यार असलंच आहे आज सगळे हीच पैसे घेते आता ती बहीण आल्यावर बी तसंच पुरी आल्या भाषा तसलं आई सांग बरं तू द्या ना मग आता तुम्हाला माहिती आज्याकडे लहान नाही पुरवायचे तर काम कुणाकडे नाही का त्याच्याकडे नसतील पैसे द्या तुम्ही तू सांग शी मामाच जाऊ मामीला कधी 10 रुपये माहिती मामी दिले तू आज सगळ्या पट्ट्या हेच घेतात माझ्याकडे काय असतंय नुसतं काम करून घेतात 500 रुपये तुला काय घ्यायची घे लागलं मलाच मागायचे हे असलेच हे तर काय द्यायचे बाबालाच माग आम्ही आहे तोपर्यंत तुमचा लाड बाबा जहागीरदार आहे बाबालाच माग कोणी करायचे लेकरांचा लाड तुम्हीच करायचं की मग आजच लाड पुरवत असते नातवांचे नातींचे काय ना तू समजूनच घे काय? तोपर्यंत आपण आहेत ना तोपर्यंत ही लेकरं यांच्या आया आपल्या नंतर आहे ना ही दारात त्या बहिणीला भाषांना उभंच नाही करणार
त्यासाठी म्हणजे आपण हे तोपर्यंत सगळे लाड पुरवायचे. अभ्यास चांगला मागचं कोण बघणार आहे? हा, अभ्यास करत नाही, लग्न करून टाकी ना तुझं पण. अभ्यास करते की आता. हा. हुशार आहे ती, हुशार आहे. अधिकारी व्हायचं मस्त. तुम्हाला माहिती का बाबा 7वी पासून 9वी पर्यंत मी वर्गात पहिलाच नंबर आणलाय. 99% पाडले. हुशार आहे तशी. नात कुणाची आहे? माझी. हिने हुशार आहे. तुला शिकवलंय का? क ख काही म्हणले की येतं गेलो वाचता. काय शिकवलंय मी, शिकवलं तिला मी. एबीसीडी येत नाही, तुला शिकवायची. हो मला येते ABCD. येते. आजीला येते. आजीकडून शिक, काय अडचण आली ना आजीला विचारित जाता. बरे बरे. आजी सांगा ना तुला. अभ्यास करायचा. हा अभ्यास करते मी. आवर मग जा. कपडे बिडे आणा तुला काही. नको आता. सांग बाबाला आता काय आणायचं असेल तर. अरे सांग बाई बाबाला, सांग काय आणायचं असेल तर देतील तुला तिलाच बाबा. घेऊन जाईन आणि तिच्या आवडीचा ड्रेस घेईन. तू काय सांगतो? खुशी, ए खुशी. झोपली असेल. आवाज आले आले. कुठं झोपली तर? बघ तो तुझ्या. काय झोपली होतीस का काय? नाही. मग मग काय करत होती घरात? MPSC लढायची, तुला अभ्यास करत असं नाही त्या कंटाळाला. काही कसं बोलता. मग अरे लवकर उरकावा, आपण शेतकऱ्याची लेकर जावत राहणार, करावं जरा काम स्वयंपाक झाले? हा झालाय आताच केला. सगळं केलंस का? का अर्धा ठेवला परत म्हणायचं सासूबाई तुम्ही हे करा आणि तुम्ही ते करा? नाही केलाय आज सगळा. सगळं केलंय ना? तिचा डबा भरलास का? हा भरलाय. हा बरं चालतंय बघ. बाकी काही? काय नाही आता जायचंच म्हणलं रानात. तुम्ही आजचे दिवस येत असता तर बरं होईल तेवढं. हा का? तुम्ही ते थोडंच खुरपण राहिली. बघ ह्याला ना मित्राचे फोन तर अजिबात घरात बसू देत नाही. त्या मित्रांनी तर परवा इथं आणलाय, ते बंद कर आणि त्या सांग मित्राला जरा घरात बसू देत जा. तिच्या बरोबर जातो पण रानात उरकून. चला की आहे आजचे दिवस, कारण की ना थोडंच राहिले म्हणलं आजच्या आज उरकून घेतलं असतं. पावसाचं एक तर वातावरण होतंय. बरं चल जाऊ आपण. हा आजचे दिवस तरी चला. बाबा तुम्ही येत आहे का? जा या लेकराचा अभ्यास घेतो मी. मला नाही आता. चला किती कांद्याच्या गोण्या भरायच्या परत पाऊस ते आता येतोय. अभ्यास शाळेत जाणार तुम्ही, अभ्यास असं आहे तुझ्या आज सासऱ्यांचं. येतच नाही ते रानात कधीच, मला माहिती नाही. नाही तर चला मला जाऊ दे ओरडत आपण राहतात. जाऊ. चल अरे वा. अगं बाई, माझी लेक बरी आहेस ना? मी बरी आहे. बरं खुशी, आता ती आली, मी काही येत नाही, मी तिला बघते चहा पाण्याचं, तू ये रानात जाऊन. हा भावड्या हे घे तुझ्यासाठी ना खाऊ आणलाय. खाऊ हा त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी नाही. अगं तुझ्यासाठी पण आहे, त्याला जास्त आवडतं ना म्हणून आणि एवढं हिच्यासाठी झालंय. हिच्यासाठी पण आहे. येऊ का मी? त्यांना बघा चहा. अरे चहा पाणी करून जरा येऊ कमी. वहिनी माझ्यासाठी एक फक्कड चहा करा बरं, जा बरं. बस बस कशी आहे बाळा तू? बरी आहे मी. तू बस मी मस्त आहे. बसा. मम्मी कुठे जाऊ आहे बापा तुझी? इथं बसा. घरी आहे मम्मी. तिकडे आहे का? हा. हा. मी जाऊ का मग रानात? त्याला जरा रानात. हा ग बाई माझं नातू ग कशी ग बाई? सोनू गोड आहे ना, आमची माझ्यावर गेला ना. अगं बाई माझा नातू. कुणाची बाई तू? माझी आहे ना, माझी आहे माझी. चल बाई, चल. चल. हे राहू दे बाई, तुझ्याकडेच असते आजीकडे थोडा. रक्षाबंधन झालेलं किती दिवस झालं? तुम्ही काय तुम्हाला असं काय टाइम टेबल कळत का नाही? ग बाई चल बाई मी. तुम्ही नाही तर खेळत बस. पोरगी काय विसरले का अहो काय? मामा जरा कामं चालली होती, सुट्टी नव्हती भेटत हो म्हणून. किती काम करून घेतात राम. नोकरीचं चालू होतं ते जॉब बीचं नाही का, जरा दुसरीकडे भेटणार होतं, मग तेच काम चालू होतं. आम्ही त्याच्यामुळे मग आता आले रक्षाबंधनला. आम्ही किती वाट पाहिली माहिती रक्षाबंधनच्या ती म्हणली दिवशी. येऊन गेली, मग हे राहिली म्हणली रात्री 2 दिवस म्हणलं ना. बाकी कसं आहे? बाकी निवांत आहे सगळं, मस्त सासू चालू आहे. सासरे सगळे बरे आहेत सगळं ना? व्यवस्थित आहे, लय जीव लावतात. हा ना? मुलगा दिलाय ना त्यांना मी शेवटी. मग बरोबर जीव तर लावणारच ना. मग जाऊ बापू, सगळे बरे आहेत ना हा घरचे? एकदम व्यवस्थित मामी. रानात वगैरे काय? हा रानात चालू आहेत, रानातली कामं चालू आहेत. तुमची तब्येत पाणी व्यवस्थित आहे ना? माझी आला तर तब्येतीला 2 काय? दिवस आता इथं. नाही हो मामा, सुट्टी नाही आम्हाला. मग तिला राहू दे. तिला राहू दे 2 दिवस. तिला काय आता, तिला मी काय नाही. तुम्ही ठेवलं तर राहील ना ती. हा? अहो, असं काय करता, 2 दिवस राहते ना मी. नाही मला माहिती तुम्हाला करमत नाही माझ्याशिवाय, पण मला राहून द्या 2 दिवस. काय तुम्हाला आई बापा समोर बी एवढा लाड असतो? सॉरी आई. ईश्वर. काय कळतं का नाही तुला? अगं वडील आहेत जवळ. बरं एक काम कर, मग राहायचंय तर तू थांब आजचे दिवस. मी जातो, उद्या नाही येतो वाटलंस तर परत तुला. चालेल. चहा झाला की विचार बघ. आले आले. चहा पिऊन जा. चल. खुशी अगं चहा झाला का? चला. या घरात या आत या.
चला मग जाऊया बापू, या मग उद्या घ्यायला. हा चालतंय. उद्या नाही तुम्ही राहू द्या मग आजचे दिवस. फोन करा आणि या घ्यायला. सावकाश बर का. हा चालतंय. आणि यायच्या आधी फोन करा, स्वयंपाक करून ठेवतो. त्याला डबा तयार करून द्यायचा थोडासा आणि एक टाइम असतो करतील किती त्यांना स्वयंपाक नाही येत का? हाताने. काय रिपोर्ट? अगं पोराकडे बघ जरा. जाऊ का मी? हा या. पोरगं पण निघालंय. पोरग निघालं तुमच्याकडे जाऊया बापू. नाही खेळताय ते इथंच. हा, लक्ष ठेव त्याच्याकडे, लक्ष ठेव. हे आम्ही जाऊ मग राहणार नाही मुहूर्त बघा. ते आज म्हणून थांबलो होतो बरं जा. अशी बोलतो कायम. आता हे आल्यावर मी कशी काय येऊ? बरं जा. उद्या आली येईल. असत्या तर मी कशाला येऊ? बघ आता. मी आताच आले ना. बाहेर लेकरू 2 दिवस आराम करेन ताईंचं. उद्या येईल मी तुझ्या बरोबर. ती गेली नाही येईल मी. आता मला पण कामाला न्यायचं काहीला. बघ ना अगं जाऊ दे. काय झालं? करायचे ते जाऊन आहे ना छटाक भर काम आणि पावसर गप्पा आणते. मग काय तर उगच वय गाई. वहिनीच्या लग्नाला 5-6 वर्ष तर झाली असतील ना. 8 वर्ष झाले ना. तरी बी अजून घरात पाळणा नाही हल्ला का? आता काय बाई, काय कधी नशिबात आहे काय माहित आमच्या नातवाचं तोंड बघायचं. हे तर नातू बघितले लेकीचे, पण अशा असते ना पोराचे नातू बघायचं. शेवटी वंशाचा देवा पुढे न्यावंच लागणार आहे ना. अगं तेच तर झालं ना. काल लग्नाला गेले होते मी. हा. आमच्याच नातेवाईकाचं लग्न होतं. तिथं म्हणायला लागले ना, हिच्या भावाला ना अजून पोरं नाही, काहीतरी प्रॉब्लेम दिसतो ह्यांच्यामध्ये. अगं बाई मी तर वैतागल्या ग यांच्या बिनं. तुला सांगते मी लोकाच्या लग्नाला जाईना. गावामध्ये काही लग्न कार्य असलं, कुणाचं बारसं बिरसं असलं ना, तर लोक असं कानगाड्या करते बघ आणि असं बोलवत नाही आम्हाला. की नको बाई म्हणते त्यांची सून वांजुटीन. कुठं आपल्या याच्यावर सावली पडली तर आपल्या पण काहीतरी लेकरा बाळाला व्हायचं, नाही तर आपल्या सुना वांजुट्या व्हायच्या म्हणून बोलवत नाहीत. मला कसं वाटत असं सांग बरं तू. 4 चौघात जायचं राहायचं म्हणल्यावर आपल्या आणि हातात तू पण. विचार त्यांना जरा सांग समजून म्हणून कवर चालाय तुमचं. तेच तर डॉक्टर बिक्टर काही केलं का नाही तुम्ही मग? काय माहिती यांनाच अडचण आहे का? गोळ्या फिळ्या खातेत काय करतात काय? आता हे तरुण पोरांचं काय खरं पण मी नाही. तिला म्हणले ना, अगं तू आहे ना देव बिव बघ, देवाचं बघ काय आहे का. हा दवाखान्याचं बघावं, पण काहीच मनावर घेईना. आता काय बोलावं म्हणजे प्रशांतने बोललं पाहिजे ना काहीतरी. बरोबर. का आपणच बोलावं. पोरीशी आहे ना एकदा तिच्याकडून नेमकं काय म्हणणं आहे तिचं काढून घे. तुमच्या दोघांचं चुकतं. आमचं तुम्हीच तिला डोक्यावर बसून घेतलं. बघ आता. मी विचारायचं आता आपण बाय माणसाचं काम आहे कोणाचं विचारायचं. बाबा ते मी विचारते, पण जवळ तुम्ही किती घ्या, लाड करता तिचे. जवळ जरा घ्या. खणचून बाई, सांगाय. काय अडचण आहे का? तुम्ही गोळ्या खातात काही अडचण आहे का? दवाखाना करायचा का नाही? दवाखाना का देऊ ऋषी बघायचा का? शिकून विचारलं पाहिजे. बरोबर. पण मी एकदा म्हणले आपण दाखवू जाऊ, पण तिला ते पटतच नाही. तर काय करावं मी तरी सांगा बरं. हा सगळं मीच बघावं का? आता काय असतं आता मोठ्याने असं सोनाला काय असं खोलच्या गोष्टी विचारावं का? बरोबर वाटतं का सांग बरं. अरे काय चला बरोबर वाटतं की नाही? बरोबर. मग बरं बघू आपण त्याच्या दुसऱ्या लग्नाचं. मग तेच तर मी तुम्हाला तेच म्हणते, तेवढं दुसऱ्या लग्नाचं बघून घ्या. काय का होत आई? 2 दिवस आला तर 2 दिवसासाठी राहणार का? आमच्या घरात विष का लावताय? ए तू कोण का मला शिकवणारी? विष कालवता हे करता? अगं तिचा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. काय म्हणण्याचा उद्देश होता ना ती मला माहिती चांगलं. तुला जोम होतं तर मग कर पुरं सुरू आहे ना. तुम्हाला किती वर जायला लागणार? मग काय ते आमच्या हातात आहे का? कोणाचं बाबा? आहे म्हणतो काय असं नाडी अडचण तर दवाखान्यात ना. तुम्हाला दवाखान्यात जायचं कोणाचं काम आहे का? तुम्ही लहान आहे तर तुम्हाला आम्ही घेऊन जायचं. चला दवाखान्यात, तुम्हाला पोर होत नाहीत, डॉक्टर बघू. लय तुझं बोललेला राग आला. तिच्या लग्नाला किती वर्ष झालं? तुझ्या लग्नाला किती वर्ष झालं? 3 वर्षात ते पण पोरग पळत आहे. तुझं 8 वर्षात तुमचं लग्न झालं ना. त्या काळचे लग्न झालेले पोरं शाळेत जाऊ राहिले त्यांची. हे बघ खुशी, राग मानायचं कारणच नाही. मी इकडे तिकडे जाते, बायका मला नाव ठेवतात. तुला कितपत बोलायचं सांग बरं. हा मला नाही वाटत का? आम्हाला वाटत नाही का आमचा एखादा नातू असावा? बघ बरं हे कसं अंगणात खेळते तर घराला घर पण आल्यासारखं झालंय. ऐकलंच आहे तू. तुला स्पष्टच सांगू, तुम्ही दोघांनी काय असेल ते निर्णय घ्या. सांगा आम्हाला. आणि जर नाही पोरगं झालं तर तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून देणार. समजतंय? कळलं का वहिनी? काय असेल जा. काय वाटतच नाही राव. काय गरिबाने तोंड करायची गरज नाहीये. काय नातू दे मला.
कशी डापारली तुझ्या लगेच? मग काय तर मी बोलायला मस्त बोलले असते अगं तिला. बाई तुला मी गोडीत विचार म्हणत होते गोडीत तिला लगेच तू बोराडायची काय गरज मग होती ती मला बोलली कशी विष घालवती. अहो, पण राहू तिला आता वाईट वाटणारच नाही तिला थोडंफार मग तिला असं विचारायचं पेटलंय होतं तसं पेटलंय हम्म. ते त्याला बी सांग. हा मी आल्यावर बोलते भावड्याशी ही, सगळं. हा कळ नेमकं काय प्रकार आहे पुढं होईल. मग काय तर बरं ते सगळं जाऊन द्या. तुमच्यासाठी मी काहीतरी करते खायला. भूक लागली असं. चल, मी आलो गावातून. हा हा काय झालं का काय नाही हा काय नाही. मग कमर रडती कोण काय म्हणलं तुला हा ऐ ताई काय म्हणली ती ताई बोलत होत्या बाबांना नाईला काय की दादाचं दुसरं लग्न करायचं. काय हा कमून आपल्याला काय होत नाही म्हणून कोण सांगितलं हे ताईंनी. यासाठी आली काय ती हा येड लागलं काय आणला मला हाकलून दिलं त्यांनी तिथून. कुठून बाबा म्हणले जर झालं नाही काही तर आम्ही खरंच विचार करू. ह्या बायाच्या डोक्यातच काय परिणाम झाला काय काय कळतच नाही मला आता मी तरी काय नाही करणार. आणि घरचे असे कुठाने काही बी करतात त्यांचं पण बरोबरच असं मला वाटतं मला पण गावात पोरं बोलत असतात त्याच्यात माझी काय एकटीची चूक आहे. 8 वर्ष झाले लग्नाला सांग तुला मूळबाळ नाही काय नाही मला बी दादा बोल ना काही प्रॉब्लेम काय आहे तुमच्या दोघांमध्ये? काय प्रॉब्लेम आहे मुलगाच काय होईना? आमच्या हातात आहे का ते का आम्हाला कळत असतं प्रॉब्लेम काय आहे? हो डॉक्टर बिक्टर केले असतील. डॉक्टर काही बोलले तरी असतील ना तुम्हाला? होईन म्हणते ते चालू आहे आता ट्रीटमेंट त्याच्यावर आता मला काय वाटत नाही का मला पण गावात पोरं विचारतात ना मग हिला कळलं पाहिजे ना. हा कस काय होत नाही? काय झालं काय तुला? अगं ऐकती काय तू? माझ्याकडे बघ ना. माझ्यातच प्रॉब्लेम असं असं काय आहे? त्यांच्यात पण प्रॉब्लेम असू शकतो ना. एक मिनिट तुला म्हणायचं काय? माझ्यात काय प्रॉब्लेम आहे आता माझे प्रॉब्लेम सांगितलं असतं डॉक्टरला लगेच आलंच का तू मग मला तरी कुठं काय सांगितलंय डॉक्टरने तसं. तुझ्यावर ट्रीटमेंट चालू आहे ना उठ. मी काय म्हणते दादा ते तू आहे ना तू हे बघ आमचं असं ठरलंय आता तिच्या समोर सांगते तिने ऐकलेलं पण आहे आम्ही 1 महिना तुम्हाला देतोय जर एवढ्यात मूलबाळ राहिलं तर ठीक आहे नाही तर मी खुशाल तुझं दुसरं लग्न लावून देणार आहे. आता काय होणार आहे 1 महिन्यात? एवढं 8 वर्ष काही झालं नाही. 1 महिन्यात काय होणार आहे? त्यापेक्षा दादा दुसरं लग्न करून टाक. तुम्ही मुलगी बघते तुझ्यासाठी एक चांगली. मग अगं काय म्हणतो होतोय बोलतो होतोय का तो काय म्हणते ते बी तसंच काय म्हणतोय, मला पोरं दवाखान्यात बघतोय. चालू आहे मला बी पोरं बोलतातच पण आता काय करू मी तरी माझा काय विलाज मागाशी म्हणलं की तसं. अरे यांना गोडीत घेऊच नका हा. गोळ्या भेद नाही खायला गेले तिला आता मी कशाला गोळ्या खाऊ घालीन तिला मग काय आहे ना पोरं मला काय माहिती आता काय काय आहे ना तिच्यात काय अडचण ती गोळ्या बिळ्या तर खात नाही ना मला ना आता लय रागायला लागले बरं का तुझा सांगून ठेवते मला ना 4 चौकात जायची लाज वाटायला लागली तुझ्यामुळं कुठे जाऊ का नाही असं झालं पाहुणा रावळ्या म्हणजे मला ना तू पाहिजे नाही तुम्ही मग खुशाल त्याचं दुसरं लग्न आणि करेन, नाही कळलं खात का? पण असेल बरं का गोळ्या. हा का तरुण दिसण्यासाठी खाती का? म्हणूनच. तिचा विषय सोडा तुला दुसरं लग्न करायची का पोरगी बघून लगेच लग्न कर. परत नंतर वय झाल्या कोण मला पोरगी नाही बघू तिचं नंतर काय करायचं तुझं लग्न करून टाकू आणि तोंडवरून कशी तोंडवरती करून म्हणते काय? दोष माझ्या दादा ते. ठीक आहे? मग माझं कसं पोरं काय? म्हणायचं काय? इकडे बघ. हा अरे कसं तुझ्या समोर बोलती जरा घे की हाता काढून तिला हा तुझ्या दोष आहे म्हणून लाज वाटते माझं का? दुसरं लग्न करा जाऊ दे जेवण ते तिला हाकला जाऊ द्या ते बापाला बोलून तिला हाकला अगं बोल की बोल ना हा? तुला काय आहे का नाही गपचूप बसलीचे नुसते. जाऊ द्या हा? ते चल, हाकलून निघ, आणि निघ, बघ मला निघ, निघ. वांजोटी कुठली? पांढऱ्या पायाची
मग काय तर? पांढऱ्याची पालच आणली म्हणलं लक्ष्मी येईल, लक्ष्मीच्या पावला येईन, पण नाही पांढऱ्या पायाने आणली गांजुटी. बघ ना 8 वर्ष झालं, एक मूल बी देता आहे ना हिला. मरणाच पैसा गेला दवाखान्यात. हाय ना? जाऊ दे भाऊ दाद्या, तुझं आहे ना, आपण लग्न करून टाकू दुसरं, नको या अवदस आपल्याला. जाऊ दे, काय करायचं ते बघू ती नंतर. समजून तरी किती दिवस येऊत माणसाने. 8 वर्ष झाले ना आता. मग काय तर, तरी एक मूल देता नाही आलं हिला. तिथं पाणी गाळत बसू नको बरं का माझ्या समोर, मी सांगून ठेवते तुला. झाला हिचा इमोशनल ड्रामा सुरू. दुसरं काही रडण्याशिवाय येतं तरी काय हिला? लाताने उडवीन बरं का. ए आई, मंगळसूत्र घे गाडून सोन्याचं. अरे पण काय तिच्या वाचून आता नडलंय. एक काम कर, तिच्या तिकडे म्हणली ना कुणाची पोरगी हा हाय की. विचारशील का? पोरगी हा, बघा पण विचारते पटकन मी. आता. हा, नाही तर वय झाल्या बघता. नाही रे भावड्या, बस का त्यासाठी पोरगी नाही बघणार तर कोणासाठी बघणार तू मी? केलं ना तेवढं, पोरगी पण बघायचं होता. बघते बाबा, बघते. मला पण आत्या ओय, पुरी व्हायचंय. लवकर बघ. त्यांची तयारी नसली ना तर आपण आपले पैसे खर्च करून घेऊ. आणि लय आता मोठं नाही करायचं. हा, थोडक्यात ओळखून टाकू. थोडक्यात म्हणजे जरा कुठतरी हार घालून लग्न करून घेऊ. मग काय तर, बस ते आता लय मोकर करा विकर. ते हायच. तू नवऱ्याला फोन म्हणून तेवढं आपल्याला तिकडे जायचं. दिली का हाकलून तुला? लांब दिली हाकलून, कशी येते बघते आता. चालेल, मी करते ह्यांना फोन, ह्यांना सांगते मी सगळं. चल झालंय खायचं, झालं की नियोजन? चल, हा केलंय स्वयंपाक. चल जेवायला तर भावड्या, भूक लागली असेल ना तुला. चल. एक काम करते, बाबांनाच म्हणलं होते, तेच सांगते का आता काय करायचं ते. हॅलो 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 बाबा, बोल की पोरी. कुठे आहेत तुम्ही? हॅलो हॅलो, कुठे आहेत तुम्ही? हॅलो, हा बाबा, कुठे आहेत तुम्ही? हा का? आऊ, मला एक घरच्यांनी सगळ्यांनी घरात बाहेर काढलं. म्हणले त्यांचं दुसरं लग्न पण करून देणार आहे. आता मी काय करू? चालतंय, ठेवते. काय रे देवा, असं का केलं तू? एक मूल दिला असतं तर काय झालं असतं तुझं? काय वाईट केलं तर रे मी तुझं? बघितली पोरगी आता. बघितली म्हणली, त्यांच्या पाहुण्यामध्ये हाय म्हणली ना, म्हणून तर मी विषय घेतला. नाही तिला दिलंय काढून मला ठेवा तसंच. हे बाई, तसं काही करू नको ग, मला घरातली कामं होत नाही ना, बाहेरची कामं होते. आता मला लग्न होतं हिला दिसतो. मग ठेवाच लागणार आहे. मग तू करायचं, हे सगळा पसारा तू मांडलाय, तूच आवरायचं आहे. अगं आई, मी तर सुट्ट्याने आले तिला नाही काम होते. होत. ए बाई, मला काय होत नाही ग बाई, मला तू ते कर. त्याचं लग्न झालं की मग तू दुसऱ्या दिवशी निघून जा. तुझी आली पाहुण्याला, तुझ्या बापाला त्यांना घेऊन. तुझा नवरा बी त्यांच्याबरोबर सांगितलंय फोन करून पोरगी बघाय. जावं यांच्या संग कशाला आले? कसं जाऊ बस. अहो, तुम्ही बी आलो व्हय? तू यासाठी थांबली होती काही? जावय बापू, काय हे काय तुमच्या पोरीने नाही सांगितलं का? अहो पण हा प्रकार लेकरू होत नाही म्हणून तिचं छळ करताय तुम्ही. मग आता कवर ठेवायचे 8 वर्ष झाले की ते दवाखान्यात चाललाय, दवाखान्यात पैसे आले माझ्या मरणाचे. मग त्यात तिची चूक आहे का? मग कोणाची? आमची चूक आहे का? हे बघा जावय बापू, ही काही रीत नाही वागण्याची. मग आता हे यासाठी शिकवणार पोरगी दिली आपल्याला का आम्ही? अहो भाऊ, 8 वर्ष झालेत. पै लावली तिला, पण काय कुस उजवाना तिची. किती खर्च करणार आम्ही? हा, ही असली अंजुटी पोरगी आमच्या घरात ठेवायची का? मग आम्हाला वाटत नाही का? आम्हाला वाटत नाही आमचा नातू आमच्या दारात खेळावा? किती वर्ष वाट बघायच्या, त्याच्या बरोबरच्या पोरांना पोरं झाली, नातू खेळायला लागले माझ्या मैत्रिणीच्या दारामध्ये. पोरं चिडवतात मला गावात. होय ना, तोंड सांभाळून बोला अभिन. काय काय तोंड सांभाळून बोलायचं? तुमच्या मुलीचं तुम्हाला दिसतंय, आम्हाला पण आमच्या मुलाचा किव येते ना, आम्हाला पण काय वेळा येणार आमच्या पोराचा.
वाईट आणली. काय सांगू मी माझ्या मैत्रिणीला गणगोताला आमच्या पाहुण्या रावळ्याला सगळ्यांच्या दारात नातवं खेळते. मी काय सांगायचं 8 वर्ष झाले माझ्या मुलाच्या लग्नाला, तिला काय होत नाही, तिची कुस उजवणं काय करणार आहे आम्ही. अहो ती एकटी नाहीये जगात. 15 वर्ष लोकांना लेकरं होत नाहीत, मग ते काय असंच करतात का? लेकीला हाकलून देतात घरातून. आणि एक विचार करा, जर तुमच्या लेकीला लेकरू झालं नसतं, तिला घरातून हाकललं असतं तर काय वाटलं असतं तुम्हाला? आमच्या लेकीला लेकरू आहे, कळलं ना, तिच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. तू बोल प्रशांत, तुम्ही पण बोला ना. हो मीच बोलतीये. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. काय बोलायला कोण राहिलंय का तुम्हाला आता? खरं तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे. तुमच्या मुलीला साधं 8 वर्षात मूल देता येत नाही, वांजुटी कुठली. काय पोरा तिला बोलली का? एक दिवस राहते म्हणली ही भांडणं घर पोरा इथं. आपण बरोबर बोलली ना ती. ऑपरेशनचा ते सोड की. ऑपरेशनचा आत नाही लहान आहे अजून, नाही कळत. झालं असेल, चुकलं असेल, मग लगेच मारायचं की इथं आमच्या समोर. हे बरोबर नाही बरं का जावई. काय बरोबर नाही. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. तिला 8 वर्ष झालं पोरग होत नाही, मग आम्ही पण किती सण करायचं ना. दिले मग हाकलून तिला. म्हणजे ठरवायचं आता तिला काय करायचं. एक काम करतो मी, पण हिला हाकलून देतो घरात. तिला मुलगा आहे. मुलगा आहे म्हणून तिला हाकलून देऊ शकत नाही का मी? ए बोल तुझ्या नवऱ्याला सांग जरा काय. अहो, शांत बसा की तुम्ही जरा. त्यांचं बघू नाही कुठून द्या ना, आपण आपल्या घरी जाऊन मिटू. तुम्ही थोडा एवढा तरी विचार करायचा की जावई बापूंच्या लग्नाच्या आधी काय होतं हो तुमच्याकडं. लग्न झाल्यानंतर लक्ष्मी आली ना घरात, त्यानंतरच सगळं वैभव वाढलंय ना तुमचं. अहो पण प्रत्येक माणसाला वाटतं ना, आपल्या पाठी पोटी एखादं लेकरू असावं. माझं नाही झालं, काय करणार आम्ही सांगा बरं. हो, आम्हालाही वाटतं आमच्या लेकीला लेकरू असावं. पण नाही होत, त्यात काही तुमचा दोष नाही, माझा दोष नाहीये. 8 वर्ष वाट पाहिली नाही. बोला, तुम्हाला काय म्हणायची? हे बघा, तर औषधं झाली, गोळ्या झाल्या, दिवस पण झाले सगळे. मला पैसा गेला दवाखान्यात. अजून किती पैसा, माझा लिमिट संपल्या पैसा घालायचे. हे बघा, मी एक मुलगी पाहिलेली, माझ्या मैत्रिणीचीच मैत्रिणी. तिच्यासोबत त्याने दादाचं लग्न लावून टाकू. तू तोंड खूप सुरू हो का. तुमच्या सल्ल्यानं तुमची एखादी कोणी नातेवाईक मुलगी असेल तर तिला आम्ही स्वीकारतो. त्याला काय आम्हाला तर अडचण नाही. कळत लेकरू बाळ तर झालं पाहिजे का सांगा बरं. आणि मग हिचं काय? तिला बी सांभाळतो ना आम्ही. कशाला? मग तर राहू दे की आता. हाय काय करतील काम धंदा खातील. हे मान्य नाही होणार मला. थोडं समजून घ्या. अहो सरकारी गुन्हा आहे दुसरं लग्न करणं एक बायको असताना. कोर्टात खेचील बरं का तुम्हाला मी सगळ्यांना. चुपचाप तिला सांभाळायचंय. एवढ्या गोष्टी आम्ही काहीच नाही. तुमच्या सोयीने बघा ना, पोरगी करायला तयार आम्ही. अजिबात जमणार नाही. हे बघा व्याही, तुम्हाला एकाच शब्दात सांगतोय, आज न उद्या लेकरू होईल. देवाच्या हातात असतं सगळ्या काही गोष्टी. चुपचाप हिला सांभाळा. कोर्टाची पायरी बघायची असेल ना तर घेऊन जातो तिला. कसं पुढे करून चालतं का हो? अहो कोर्ट कचेरी कशाला करायची सांगा बरं. चांगलं वाटतंय का हो कोर्टाच्या पायऱ्या चढणं. हे बघा जावई बापू, जगात असे कितीतरी जोडपेत ज्यांना लेकरू होत नाही. मग ते काय अशी एकमेकांची साथ सोडत नाहीत. त्यासाठी एक पर्याय तो सरकारनेच घालून दिलाय. त्याला मूल दत्तक घेणे असं म्हणतात. अहो कितीतरी संस्था आहेत ना पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, नगरमध्ये. लेकरू दत्तक घेता येईल. आणि तुम्हाला असं कधीच जाणवणार नाही की ते तुमचं लेकरू नाहीये म्हणून. त्या लेकराचा लळा लागलो ना की मग तुम्हाला कळेल. पण काय असतं ना, रक्ताच ते रक्ताच असतं. राहू दे रक्ताचं आता. प्रेम दिलं ना, जनावर सुद्धा आपल्या जवळ येऊन बसते. लेकरू आहे, त्याला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, शिकवलं. रक्तच आहे ना, ते रक्ताच असतं किती काय झालं तरी. तू गप आता. तुझं पोरग घ्यायचं तू निघायचं. नाही झालं तुझं आता इथून. मग काय, अरे जनावर चांगलं चालू दिलं ना, ती जनावर सुद्धा जवळ येतात. मग आपण माणूस आणणार आहेत. लेकरू त्याला जीव लावा, लहानाचं मोठं करा, शिकवा. ते बी प्रेम दिल ना. आणि कुठं लय रक्ताची तुम्हाला लय चौफळा घेऊन बसले टांगून. चला प्रेम केलं ना, ते होत असते. लहानाचे लेकरं मोठे होते, तुम्हाला जीव लावतील, सांभाळतील. म्हातार पण एवढाच विषय आहे ना का त्याला रक्ताच लागत होती. वा बरोबर आहे बाबा, तुमचं चुकलं माझं. वहिनी माफ कर मला. दादा खरंच चुकलं माझं.
मी खुशी संग नव्हतं असं वागेल पाहिजे. तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. एखाद्या अनाथ मुलाला आईवडिलांचा डोक्यावर हात मिळेल आणि आमचं अंगणसुद्धा नातवानी खळखळून हसेल. आहे की नाही हो? हाय मस्त. आता तुम्हाला पटलं तर. नाही मला काय हरकत नाही. दादा तुला काय हरकत आहे का? नाही मला काय नाही. जाऊ ना, त्याच्या पुण्याईने त्याच्या नाही का म्हणजे त्याच्या पायगुणाने जर तुला झालं तर असं बी होऊ शकतं ना. हा बरोबर आहे. तुम्ही आमचे डोळे उघडलेत. मला माफ कर बाळा. हं? तुम्ही नका माफी मागू. तुम्ही कशाला माफी माग? आणि खरं तर वहिनी माझंच चुकलं. मी उगाच तुला एवढंसं छळलं. खरंच माफ कर आम्हाला. तुम्ही कशाला माफी मागताय माझी? नाही मी आता फक्त रक्षाबंधनलाच येत जाईन. म्हणजे अगं तू कधी पण ये, पण हसत खेळत ये ना, हसत खेळत जा. बरं जाऊ दे आता. बरं बरं लय भांडणं झाले, लय कटकट झाले. एक महत्वाची गोष्ट आहे, जगामध्ये हा प्रकार अनेक ठिकाणी घडतो, मूल होत नाही वगैरे, पण याचा दोष स्त्रीमध्ये नाही आहे तर पुरुषामध्ये. हे विज्ञानाने सिद्ध केलंय बरं का. त्यामुळं स्त्रीला दोष देऊन काहीच उपयोग नाही. आपलंच नाणं खोटं असतं. बरं चुकलं ना आता. घ्या घ्या निघा आता. पोरगं परत कुठे? आहे ना, पोरगं? ते पुढच्या वर्षी रक्षाबंधनला. काय पोरग कुठे? दिवाळी तिकडे सुद्धा नाही. खेळता येते. चल चल तुला काय हो तुमचं? सोड की. इथं एक होती, दुसरी आली. लग्न लग्न बरं चला चला. या चहा पाणी घेऊन जा. चला चला.